शिवसेनेच्या 57व्या वर्धापन दिनानिमित्त भगूरला शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. प्रबोधन युवक संघटना आणि शिवसेना शाखा भगूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना ठाकरे गट पक्ष संघटनेचा 57वा वर्धापन दिन भगूरमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यामंदिर शिक्षण समिती संचलित प्राथमिक विद्यामंदिर भगूर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात प्राथमिक विद्यामंदिराचे शिक्षक महेंद्र महाजन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रबोधन युवक संघटनेचे अध्यक्ष श्याम ढगे यांनी प्रास्ताविक करून शैक्षणिक साहित्य वाटपाबाबत माहिती दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणानुसार संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. मुंबईनंतर भगूरमध्ये शिवसेना शाखेची स्थापना झाली. स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भगूरविषयी प्रचंड आपुलकी होती. आज शिवसेना पक्ष संघटनेचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक साहित्य वाटप करण्यात आले, अशी माहिती श्याम ढगे यांनी दिली. याप्रसंगी भगूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्वाती जुटे, अनिता ढगे, कविता यादव, भगूर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन शंकर करंजकर, व्हाईस चेअरमन पांडुरंग आंबेकर, संचालक मनोहर गायकवाड, राजेंद्र जाधव, शिवसेना उपशहर प्रमुख नितीन करंजकर, शिवसैनिक तुषार राठोड, बाळासाहेब कुटे, शरद झुटे, शरद कातकडे आदींसह प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका वंदना अडके, शिक्षिका विजया चतुर लिलके, शिक्षक महेंद्र महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका विजया चतुर यांनी केले. त्याचप्रमाणे शिवसेना भगूर शहर शाखेच्या वतीने सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर प्रमुख विक्रम सोनोने, युवराज शिरसाट, नंदू धात्रक, बाळू साळवे, देवीदास किते, दत्ता वालझाडे, दिनेश खाडे, श्याम ढगे, संदेश बुरके आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक.